श्री महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना विनंती आहे त्यांनी आज शिरूर येथे आयोजित या शिवरात्री निमित्त आयोजित या कीर्तनाच्या कार्यक्रमाला, या काल्याच्या कीर्तनाला मंचावर उपस्थित आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे, मंचावर उपस्थित 3 जिल्ह्यांचे आमदार सुरेश धस, मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार धोंडे साहेब, मंचावर उपस्थित आमचे सहकारीच, कधी सहकारी नव्हते असे नाही, उगं तिकडे गेलते पण सहकारीच आहेत, परत आले आम्ही एकत्र, आमचे बाळू काका म्हणजे आपले आजबे काका आमदार साहेब, मंचावर उपस्थित आमचे सहकारी विनायकराव मेटे यांच्या सुविद्य पत्नी ज्योतिताई मेटे, उपस्थित अक्षय मुंदडा, राजेंद्रजी मस्के, सर्जेराव तात्या, संतोष हांगे, महेंद्र गर्जे, मधुकर गर्जे, आमचे मुरली बाप्पा, रामदास बडे. आता खरं सांगायला गेलं तर मी सगळ्यांचीच नावं घेऊ शकते, पण मी सगळे रामराव खेडकर पुढं भांडतेत मला, कोण पुढं तर मला भांडायचं एकालाच लायसन्स आहे बरं का रामराव खेडकरला, अजून कोण आहे मला दिसतं ना रे बाबा, सगळे नाही, महाराज VIP आहे ना सगळ्यात शेवटी आहे. सर्व राजकारण्यानंतर आम्ही काय पापी आणि पुण्यवान दोन्ही असतो, पण एक व्यक्ती असतो जो पुण्यवान असतो, ज्यांच्यामुळे हा सप्ताह आहे आणि ज्यांना 1.5 तास जास्त कीर्तन करावं लागलं आणि त्यांची अमृतवाणी तुम्हाला जास्त ऐकायला मिळाली, ते कारण माझं असलं तरी ते आदरणीय विवेकानंदजी शास्त्री महाराज. त्यांना त्यांच्या नावात विवेकही आहे आणि आनंदही आहे, आणि विवेकातच आनंद असतो. माणसानी एवढी लिस्ट आहे माझ्याकडे 50 नावांची, त्यांची क्षमा मागते. त्यामुळे विवेकातच आनंद असतो, आणि विवेक ठेवून जीवनामध्ये आपलं काम करताना ध्येय सत्ता कधीच नाही पण लोकांची सेवा ठेवावा, असे गोपीनाथ मुंडे साहेबांनी संस्कार आमच्या सगळ्यांवर केले. मुंडे साहेबांचे संस्कार पंकजा मुंडेवर, प्रीतम मुंडेवर झाले कारण आम्ही कन्या आहोत, पण या मंचावर असा एकही माणूस नाही जो साहेबांच्या हाताखालून गेलेला नाही. धोंडे साहेब तर मित्र होते साहेबांचे आणि त्यांच्या समकालीन धोंडे साहेब आहेत, आणि त्यामुळे हे सगळे जे चित्र आहे स्टेजवर आज, ते चित्र काल्याचं कीर्तन प्रीतमताईंनी वर्णन केलं, पण काल्याचं कीर्तनात सगळा काला झालेला आहे, म्हणजे काला झालाय तसं नाही अर्थ आहे बरं का तसं आता आमच्या सरकारमध्ये झालं, 3 पक्ष आपण एकत्र आहे, 3 पक्ष नाहीत, तसं तर 3 इंजिन, आता ह्याच्यामध्ये काही इंजिन एकमेकांना भिडले होते पण आता पुन्हा एका पटरीवर लागलेले आहे, अशी परिस्थिती आहे. पण हेच सौंदर्य राजकारणाचं, आमचं बीड जिल्ह्याचं राजकारण आहे ना, हे कुणाला कळणार नाही. इथल्या कार्यक्रमांना, सप्त्यांना, इथल्या वेगवेगळ्या संस्थानांना भेटी देऊन, फंड देऊन हे राजकारण काही आपल्या हातात येत नाही. बीड जिल्ह्याचा माणूस प्रचंड हुशार आहे आणि त्याच्यापेक्षा बाई माणूस खूप हुशार आहे. बघा एवढी संख्या आमच्या माऊलींची, आज किती महिला आल्यात, कारण पुण्य काम करायला आपलाच नंबर लागतो ना, आपण सगळे पाप धुण्यासाठी तर आपण इथे येऊन बसतो. त्यामुळे या महिला जेवढ्या येतील तेवढे पुरुषांचेच पाप धुतले जाणार आहेत, लक्षात घ्या, काही काळजी करायचं कारण नाहीये. मग आता तुम्हाला पुन्हा आरक्षण आहे काही सांगता येत नाही, पूर्ण महिला राज येईल बरं का बीड जिल्ह्यामध्ये, ते काय आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. तर एवढ्या संख्येने आपण सगळे आले, आणि हे जे आता चित्र आहे ह्याच्यात सगळे धोंडे साहेब आमचे समाधानी माणूस आहे, गोड माणूस आहे, कशाचं टेन्शन घेतही नाहीत आणि कुणाला देतही नाहीत. मी नेहमी त्यांचं वर्णन करते, ते कधी पण मला पण सांगायचे, माझ्यावर आरोप झाले काही एवढं टेन्शन घ्यायचं नसतं म्हणायचं, काही माझ्या अडचण झाली काही टेन्शन घ्यायचं नाही, हारल्यावर म्हणले काय हारायचं त्याच्यात, मी पण हारलो म्हणायचं, कधी चिडायचं नाही एवढं. आता पण त्यांनी एवढं छान वाक्य म्हणले, माझी तर आनंद आहे ना, म्हणले निवडणूक जिंकायची कुठं असती, माझी तर आनंद आहे. त्यामुळे मला लक्षात आलं, ट्यूब पेटली, अरे बाबा आपण पण माझीच आहेत ना, मी पण माजी पालकमंत्री आहे, त्यामुळे माझी ग्रामविकास मंत्री आहे. पुन्हा सुरेश धस 3 जिल्ह्याचे आमदार आहेत. आता 3 जिल्ह्याचे आमदार असल्यामुळे त्यांची स्टाईल, त्यांची बॉलिंग वेगळीच असते. पुन्हा आता ते आणि आजबे काका, चांगलं आहे तुमचं, ते आणि आजबे काका दोघंही सत्ताधारीत, आपण माझी धोंडे साहेब तर ते आता मला तर कुणी कुणी मिळून माझी केलं मी तर सांगूही शकत नाही, अशी माझी परिस्थिती आहे. त्यामुळं हे लोक सत्ताधारीत ना, सुरेश दास, आमचे आजबे काका आणि आमच्या प्रीतमताई, आम्ही माझी आहेत.
तेव्हा आम्हाला तुम्हाला काही जाहीरही करता येईना. माझी तर पंचायतच झाली. कुणी म्हणतं 1 कोटी देईन, कुणी म्हणतं 2 कोटी देईन, कुणी म्हणते काय. आणि पुन्हा महाराजांनी सांगितलं, एवढ्या लोकांचे आभार मानले. तू बस रे बाबा खाली, माझे फोटो सारखेच येतात 5-5 मिनिटाला, वेगळे दिसत नाही मी. तर ते महाराजांनी अजून भाषण केलं आणि ते म्हणाले की 3 टेम्पो बुंदी आहे, त्यामुळं पोटातही कसतरी व्हायला, भूक लागली. मी म्हटलं आता हे बुंदीची वाट बघायला सगळे, जास्त गप्पा मारण्यात अर्थ नाही. पण सगळ्या आजी लोकांनी, माझी लोकांची काळजी घ्यावी, कारण तुमची आजी होण्यामध्ये माझी लोकांचा थोडा तरी खारीचा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे म्हटलं त्यांनी काळजी घ्यावी. पण आता काळजी घ्यावी म्हणायला काय झालं, 4 दिवसात आचारसंहिता लागेल. आता काय काळजी घ्यावी? मग तुम्ही असं करा, काळजी लोकसभेत घ्या, पुढची काळजी आम्ही घेऊ मग. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही काळजी घ्या. आता लोकसभेची निवडणूक लागली. आता हे निवडणुकीचं मंच नाही, तेव्हा मला काही तुम्हाला जाहीर करायला माझ्याकडे काही नाही. बघा, मी अशी माणूस आहे की माझ्यावर जर रेड पडली तर 11 कोटी जमा केले होय वाघांनी माझ्या सगळ्या मिळून. किती आशीर्वाद आहेत माझ्यावर शास्त्री महाराज, एवढे आशीर्वाद की उद्या माझी आई एअरपोर्टवर नेत होती संभाजीनगरच्या, तर त्या पोराने तिची बॅग उचलली, तिने त्याला आपला 200 रुपये दिले. तर ते म्हणला नको नको, आता आम्हालाच तुम्हाला द्यायचंय. म्हणजे ही भावना लोकांच्या मनात आहे. आपल्याला, आपल्या नेत्याला काही पीडा असेल, काही वेदना असेल, काही अडचणी असेल तर ते लिहून भाषण करून सांगायची गरज नाही. डायरेक्ट हृदयाशी नातं आहे. आपल्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू मी तुमच्या डोळ्यात पाहते. हे प्रेम तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे. आणि या प्रेमाच्या खातर मला असं वाटतं की किती वेळा, आता प्रीतमताईंना मी खातच दिलं होतं. म्हणजे प्रत्येक मंत्र्याकडे कुणाकडे खाते असतात, तर मी मंत्री होते, मला वेळ नव्हता. आणि मला नंतर मध्य प्रदेशचा सहप्रभारी केला. मला सारखं पळावं लागायचं, मोदीजी बैठक घ्यायचे, अमित शहा बैठक घ्यायचे, नड्डाजी बैठक घ्यायचे, सारखं दिल्ली मध्य प्रदेश. मग प्रीतमताईंना खातं वाटप दिलं होतं. सगळे सप्ते, कोणी वारलं आणि कुणाचं लग्न आहे, आणि हे 3 कार्यक्रम तुम्ही करा म्हणलं, बाकी मी करते. दवाखान्याचे फोन वगैरे सगळं. आणि जेवढा निधी दिला, ताईंनी पण दिला, आम्ही पण दिला, जेवढा निधी दिला म्हणलं ताई तुम्ही फक्त नारळ फोडायचं काम करा, बाकी मला काही करायचं नाही, कारण मी जाऊ शकत नाही प्रत्यक्षात. माझ्या 5 वर्षातल्या काळातला प्रत्येक क्षण या कोट्यावधी रुपये या जिल्ह्याला देण्यासाठी माझं योगदान मी करायचा प्रयत्न केला होता. आज तर मी ज्या रस्त्याने आले, हिवरशिंगा ना, ते आपण सप्त्याला गेलो ते, त्या पाली हिवरशिंगा त्या रस्त्याने मी आले. तर रस्त्यामध्ये मी मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी गेलते. तुम्ही होतात तेव्हा आमच्यावर प्रचाराला, आजबे काका. तेव्हा रस्ते कसे होते आणि आता बघा काय परिस्थिती. असे रस्ते, पोटचं पाणी नाही हल्लं माझ्या. या कोणतेही जात नाही बघितली, पात नाही बघितली, लोकांचा विकास केला. हे कर्तृत्व आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. हे कालिकेचं मंदिर आहे. इथे सांगितली कहाणी महाराजांनी, इथे कालिका मंदिराचा, इथे कालीनी जेव्हा वध केला असुराचा, त्याचं शिर इथं पडलंय म्हणून शिरूर नाव आहे. असुराचं शिर इथं पडलंय म्हणून इथे काय असुरी करायची शक्ती असायची गरज नाही. कालिका इथे स्वतः प्रस्थापित आहे आणि कालिकेचा अवतार आहे. जेव्हा हे असुर आता कठीण होतात आवरायला, तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश कुणाचं आव्हान करतात? कुणाचं? 3 देव मिळून कालिकेचं, महाकालिकेचं आव्हान करतात. ही स्त्री शक्ती आहे. या स्त्री शक्तीच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि आता आजी नसल्यामुळे, माझी असल्यामुळे, तुम्ही आजी बनवेपर्यंत तुम्हाला जेवढे शब्द देईन तेवढे मी पूर्ण करेन, असं मी तुम्हाला सर्वांना शब्द देते. आणि मला पण 2 घास बुंदी खायचा मोह झालेला आहे. तुम्हालाही भूक लागलेली आहे. माझ्या येण्यामुळे 1.5-2 तास जे दिलं, इथे यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. पण रस्त्याने लोक वावरूच देईना. मला तर वाटायला की आता एखादी फटफटी कशी असती, तिला पंखा लावला आणि उडावी, तसं मला जाता यावं तर बरं होईल. लोक रस्त्याने वागू देईना, त्याच्यामागे प्रेम आहे. लोक रस्त्याने वावरू देत नाही, त्याच्यामध्ये त्यांची श्रद्धा आहे, त्यांची आस्था आहे. त्यांचा मान करत करत इथे यायला उशीर झाला. पण तुम्ही केवढा मोठा मान केलात. 1.5-2 तास तुम्ही बसून राहिलात. किती मोठा मान तुम्ही केलात. आणि कुणी चिंता करायची गरज नाही. इथं कुणाला बाकीच्या चिंता करायची गरज नाही. या आम्ही जे सगळे आहेत ते सगळे एक जीव आहेत. एका जीवाने काम करतो आणि त्याच्यामध्ये जनतेचं हित एवढाच आमचा हेतू आहे. हे आपल्याला या निमित्ताने सांगते. परत विवेकानंद शास्त्री महाराजांच्या नमन करते आणि त्यांचे आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनपूर्वक आभारी आहोत ताई. खेळीमेळी गदारोळी आनंदी या न्यायानं आपण या ठिकाणी या सप्ताह सोहळ्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाचं